स्वतः अमित शाह जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले. तुम्ही घाबरू नका, आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमान सोडून नको, काळजी करू नको. तिथं आता सगळेच आम्ही प्रयत्न सुद्धा आहे. मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही मोडली भाऊंचं पण माझं बोलणं झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय. तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. तर तुम्ही घाबरू नका, आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे. बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो. हो दादा, हो हो. घाबरू नको, काळजी करू नको. तिथं आता स्वतः अमित शाह जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडून नाही ते घडलंय. पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल. मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात. येस दादा, हो. फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील. विमानांचीच केलेली आहे, जास्तीत जास्त विमान पाठवतो. हो दादा, येस. हो. हॅलो दादा, आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे. माझे आपले पूर्वी कलेक्टर होते ते माझे सेक्रेटरी, मागाशी आम्ही तिघा एकत्र मुरलीशी बोललोय. मुरलीने मला तिकडं सगळं कळवायला सांगितले. संपर्कात आहोत महाराष्ट्रात. फक्त ऐका ना, काय झाले, काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जातंय की आजच्या फ्लाईट कुणाला नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील, कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.